हाय फ्रेंड्स, मी स्नेहा. आज आपण इयत्ता 8वीसाठी इंग्लिश मीडियमसाठी असलेल्या तिसऱ्या कवितेचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. या कवितेचे कवी आहेत किशोर बळी, 1981. त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे. पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह आहे. धुमस्से हे वऱ्हाडी स्तंभलेखन हे सुद्धा लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. काही मालिका आणि चित्रपटांतून त्यांनी अभिनय केलेला आहे. हास्यबाई.com हे त्यांचं प्रबोधनपर एकपात्री प्रयोगाचा जो कार्यक्रम आहे, याचे राज्यभरामध्ये 300 प्रयोग झालेले आहेत. तुका म्हणे, त्याच्यानंतर विनोदी लेखन पुरस्कार आणि समाज शिक्षक पुरस्कार या पुरस्कारांनी ते सन्मानित आहे. तर या कवितेमध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नवीन युगामध्ये ज्ञानाची अनेक दालनं आपल्याला ओपन होत आहेत, अनेक मार्ग आपल्याला सापडत आहेत. आणि जर असं आहे तर या नवीन पिढीला या कलागुणांच्या विकासासाठी नवीन संधी मिळत आहेत. आणि अशा या वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये काही भेदभाव असतील कुठल्याही गोष्टीवरून, तर ते विसरून आपण आपल्या देशाची प्रगती कशी होईल याचा विचार केला पाहिजे, किंवा आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, यासाठी नवीन वाटा शोधण्याचं आव्हान थोडक्यात या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. आणि ही कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. इसका मतलब है कि विज्ञान और तंत्रज्ञान के इस युग में हमें बहुत सारी अपॉर्चुनिटी मिल रही है कि हम आगे जा सकें. तो ये जो न्यू जनरेशन है कि जो अपने कला गुणों का विकास करके आगे जाने की कोशिश कर रही है, इनको बहुत सारी अपॉर्चुनिटी मिल रही है. और ऐसे आश्वासक वातावरण में हमारे मन में अगर कोई भी भेद है वो नष्ट होकर हमें अपने देश की प्रगति के लिए नए रास्ते ढूंढने हैं. एक बहुत बड़ा चैलेंज इसमें कवि ने इस कविता के ज़रिए से हमें बताया है. और ये कविता किशोर फेब्रुवारी 2017 इस मासिक में से ली गई है. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. ज्ञान म्हणजे नॉलेज, तेज म्हणजे प्रकाश, नवीन युग आणि नभ म्हणजे आकाश. कलागुणांच्या क्षितिज म्हणजे कलागुण म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या काही क्वालिटीज. क्षितिज म्हणजे हॉरिझॉन, जिकडे आकाश जिथे जमिनीला टेकलेलं आहे असं वाटतं, अशी एक भासमान रेषा. प्रभात म्हणजे सकाळ. प्रभात या शब्दाचा अर्थ काय? सकाळ म्हणजेच काय? एक नवीन सुरुवात. रात्र संपते आणि परत सूर्य उगवतो आणि एक नवीन सकाळ होते. म्हणजेच काय? कोणत्याही गोष्टीची एक नवीन सुरुवात होते, असा याचा अर्थ आहे. इथे कवीला असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि सगळीकडे त्याची किरणं पसरतात, प्रकाश निर्माण होतो, तेव्हा आपल्याला कळतं की हां, आता सकाळ झालेली आहे. म्हणजेच काय? तर एक नवीन सुरुवात झालेली, एक नवीन दिवस उजाडलेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताचं जे आपलं युग आहे, जे सायन्स आणि टेक्नॉलॉजीने भरलेलं असं युग आहे, आणि या सायन्स आणि टेक्नॉलॉजीने भरलेल्या या युगामध्ये सगळ्यांना भरपूर नॉलेज मिळतं आहे, खूप ज्ञान मिळतं आहे. आणि तेव्हा ते असं म्हणतात की हे ज्ञानाचं जे तेज आहे हे या नवीन युगाच्या नभामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे. आणि अशा या नभामध्ये आपले जे कलागुण आहेत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. म्हणजे आपल्या कलागुणांचं हे जे क्षितिज आहे, ह्या क्षितिजावरती आपल्याला प्रतिभेची प्रभात आपल्याला परत दिसत आहे. म्हणजेच काय? तर आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही क्वालिटीज आहे त्याच्यामध्ये अजून काहीतरी नवनिर्मिती करून एक नवीन अशी सकाळ इथे उजाडलेली आहे. इथे क्षितिज हा जो शब्द वापरलेला आहे तो एक प्लॅटफॉर्म म्हणून यूज केलेला आहे, की आपल्यामध्ये ज्या क्वालिटी आहेत त्या तर आहेतच, पण सायन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अजून काहीतरी याच्यामध्ये नवनिर्मिती करू शकतो आणि एक नवीन सुंदर अशी सकाळ आता याच्यामुळे उजाडलेली आहे. इसका मतलब है कि इस साइंस और टेक्नोलॉजी के युग में हमें बहुत ज्ञान मिल रहा है. इस ज्ञान का प्रकार सभी और फैला हुआ है, और अभी हमें हमारे जो कलागुण हैं
इसके क्षितिज पर एक नवनिर्मिति की सुबह देखने मिल रही है। मतलब कला गुण, ये क्वालिटीज़ तो हमारे पास है ही, लेकिन अभी हमें साइंस और टेक्नोलॉजी की सहायता लेकर एक नवनिर्माण करने की कोशिश करनी है। फिर से एक नई शुरुआत होने की ज़रूरत है। इसके लिए वो ऐसा कह रहे हैं कि प्रभात मतलब एक फिर से एक नई शुरुआत करने की कोशिश अभी हमें करनी चाहिए। भव्य पटांगण बाग मनोहर, फुलपाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर। भव्य म्हणजे विशाल, पटांगण म्हणजे मोठं मैदान, बाग म्हणजे गार्डन आणि मनोहर म्हणजे सुंदर. आपल्याकडे इथे काय काय आहे तर इथे खूप मोठं मैदान आहे. म्हणजेच काय तर आपली जी मातृभूमी आहे ही खूप मोठी आहे, विशाल आहे. इथे सुंदर अशी बाग आहे. या सुंदर बागेवरती फुलपाखरांचं खूप सुंदर जग आहे. आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. म्हणजेच काय ते इथे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक इथे खूप सुंदररित्या, खूप चांगल्या गुण्यागोविंदाने इकडे राहतात आणि या सर्वांच्या मनामध्ये एक आपुलकीचा असा सुगंध पसरलेला आहे आणि हा सुगंध त्यांच्या मनामनातून निरंतर म्हणजे नेहमीच हा सुगंध इथे पसरलेला आहे. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, अर्थात आपण ज्या युगामध्ये जगतो आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामुळे इतकी स्पर्धा इथे वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जो तो उतरायचा प्रयत्न करतो आहे. पण तरीसुद्धा या स्पर्धेच्या युगामध्ये आपले गुरुजन म्हणजेच आपले जे शिक्षक आहेत त्यांची अमूल्य अशी शिकवण, अमूल्य म्हणजे ज्याचं काही मोल करू शकत नाही अशी मूल्यवान अशी शिकवण म्हणजे त्यांनी दिलेले सजेशन्स, त्यांनी दिलेली चांगली माहिती, ह्यालाच म्हणतात शिकवण. त्यांनी ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या, तर त्यांनी दिलेली जी शिकवण आहे ती आपल्याला उपयोगी पडते आणि म्हणूनच ते म्हणतात की कलागुणांच्या ह्या क्षितिजावरती ही प्रतिभेची नवी प्रभात इथे होत आहे. म्हणजेच आपले जे कलागुण आहे त्यामध्ये नवनिर्मिती करून एक नवीन सकाळ इथे निर्माण होत आहे. इसका मतलब है कि हमारी जो मातृभूमि है वो बहुत बड़ी है. बाग मनोहर, लेकिन इस मातृभूमि पर सुंदर ऐसी बाग है, फूलों का साम्राज्य है. इसका मतलब है यहाँ के लोग भले वो अलग अलग जाति धर्म के रहे हो, लेकिन फिर भी ये बहुत अच्छे से यहाँ रह रहे हैं. आपुलकीचा सुवास पसरे, और इसके लिए इनके मन में मनातून इथे निरंतर, इनके मन में हमेशा एक अपनापन इन लोगों के मन में होता है. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, और ये जो स्पर्धा का युग है यहाँ हर कोई आगे जाने की इच्छा रखता है. ऐसे युग में हमारे जो गुरुजन हैं, मतलब जो हमारे टीचर्स हैं, इनकी अमूल्य, जिसका मोल नहीं है, ऐसी शिक्षा वो देते हैं. वो हमें बताते हैं कि ऐसे हमें क्या करना है. तो ये शिक्षा हमारे टीचर्स देते हैं. और ऐसे इस युग में कला गुणों के क्षितिज पर एक नवनिर्मिती की प्रभात, मतलब एक नई सुबह होने वाली है. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक या तत्वाची. पायाभरणी म्हणजे काय तर बेस, फाउंडेशन. अस्तित्व म्हणजे काय तर स्वतःचं सत्व, म्हणजेच थोडक्यात स्वतःचं आयुष्य, स्वतःची ओळख म्हणजेच अस्तित्व. हे जग असं आहे ना की ह्या जगामध्येच आपलं अस्तित्व घडत असतं. त्याचा जो बेस आहे, आपल्या अस्तित्वाचा जो बेस आहे तो इथेच घडत असतो आणि यातूनच आपली पर्सनॅलिटी जी आहे, आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते या सगळ्यातून आपलं व्यक्तिमत्वसुद्धा घडत असतं. खरं हे जग म्हणजेच ही एक प्रयोगशाळा आहे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. तर कवी असं म्हणत आहे की या जगातून आपलं अस्तित्व घडतं आणि हे जग म्हणजेच ही प्रयोगशाळा आहे आपल्या व्यक्तिमत्वासाठी. तर आता इथे काय होतं तर आपलं जे शरीर आहे, हे तन म्हणजे शरीर, हे सदृढ होतं. या जगामध्ये आपलं जे शरीर आहे हे सदृढ म्हणजे निरोगी होतं. मन विशाल होतं. विशाल होणं म्हणजे मोठं. इथे अर्थ असा आहे की
खूप मोठा विचार करायला आपल्याला या जगातूनच शिकवलं जातं की समोरच्याचं दुःख समजून घ्या, समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, क्षमा करा. यालाच म्हणतात मन विशाल होणं. तर या जगातून आपण एवढे अनुभव घेत असतो की आपलं अस्तित्वाचा बेस इथे बनतो, इथे आपलं व्यक्तिमत्व बनतं आणि इथे आपलं शरीर या मोठ्या पटांगणावरती एक सदृढ बनतं, एक निरोगी शरीर बनतं, मन आपलं विशाल होतं आणि इथे एक रुजवणूक होते या तत्वांची. म्हणजेच काय तर चांगलं वागणं, दुसऱ्याशी एका माणुसकीने वागणं, ही जी तत्व आहे याची रुजवणूक इथे आपल्या मनामध्ये होते. रुजवणूक म्हणजे काय तर रोवलेलं किंवा रुजलेलं, जसं बी आपण मातीमध्ये रुजवतो की नाही, जर ते बी चांगलं असेल तर ते रोप खूप सुंदर येतं, पुढे मोठं होतं. अशाच प्रकारे या जगामध्ये आपलं अस्तित्व घडत असतं आणि खूप चांगल्या गोष्टी आपण शिकत असतो आणि मग ह्याच गोष्टी आपल्यामध्ये भिनल्या जातात. म्हणून कवी असं म्हणतात की विचारधारा तीच वाहते नसा नसात रगारगात. म्हणजे माणुसकीची तत्व आपण शिकत असतो की दुसऱ्याला त्रास न देणं, शक्य तितकं दुसऱ्याला मदत करणं. आणि ह्या जेव्हा गोष्टी आपण शिकतो तेव्हा हीच विचारधारा आपल्या नसानसामध्ये असते, म्हणजे आपल्या सेल्समध्ये असतात, रंधारंधात असते. म्हणजे आपल्या रक्तामध्ये सुद्धा याच गोष्टी असतात. तेव्हा कवी असं म्हणतात की तेव्हा आपण खरे घडत असतो. आणि म्हणूनच या कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात उजाडलेली आहे. इसका मतलब है कि इस युग में, इस जग में हमारे अस्तित्व का एक पाया, एक बेस होता है और हम रोज़ आए हुए अनुभव से ही कुछ ना कुछ सीखते हैं. इससे हमारी लाइफ बनती है, इससे ही हमारी पर्सनैलिटी डेवलप होती है. जो रोज़ आते हुए जो अनुभव है इससे ही हमारी पर्सनैलिटी होती है. यही हमारी प्रयोगशाला है, मतलब यही हमारी लैबोरेटरी है कि हम जो भी कुछ देखते हैं उससे हम कुछ ना कुछ सीखते हैं. और इस जग में हमारा जो शरीर है वो सदृढ़, मतलब एक निरोगी बनता है. हमारा मन बहुत बड़ा विशाल बनता है, मतलब बड़े दिल वाला, कि जो आराम से किसी को माफ़ कर दे, किसी की अच्छाई सुने, किसी को बुरा न कहे, किसी को हेल्प करे, इंसानियत से बिहेव करे. ऐसा ये जो जग है यही हमें सिखाता है. इसके लिए कवि ऐसा कह रहे हैं की तन सदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक या तत्वांची. रुजवणूक मतलब जैसे बीज बोते हैं ना, उसी प्रकार हम यहाँ सीखते हैं कि इंसानियत से रहो. तो यही है तत्व कि ये इंसानियत हम इस जग से ही सीखते हैं और यही विचारधारा हमारे नस नस में और हमारे ब्लड में भी होती है. इसके लिए कवि ऐसे कह रहे हैं कि कलागणों के क्षितिज पर एक नवनिर्मिती की प्रभात होती है. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. कवी असं म्हणतायत की इथल्या मनामध्ये नवीन स्वप्न रुजलेली आहेत आणि नवीन आशा निर्माण झालेली आहे. ही नवीन स्वप्न आणि ह्या ज्या नवीन आशा आहे हीच खरी प्रगतीची नवपरिभाषा आहे. म्हणजेच या नवीन व्याख्या आहेत असं कवी असं इथे म्हणत आहेत. म्हणजेच काय की जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा आपण काही नवीन स्वप्न पाहतो, नवीन आशा आपल्या मनामध्ये पल्लवित होतात आणि तेव्हाच आपली खरी प्रगती घडत असते. आणि या प्रगतीतून आपणच आपली नवीन एक अशी व्याख्या बनवत असतो. जसं एखादा खेळाडू आपलं रेकॉर्ड आपणच तोडत असतो. म्हणजेच काय करतो तर त्याच्या मनामध्ये ते स्वप्न असतं की मी ह्याच्या पुढे सुद्धा जाईन, हीच त्याच्या मनातली आशा असते. तर या स्वप्नांमुळे आणि या आशेमुळे तो स्वतःचीच एक नवपरिभाषा निर्माण करत असतो. म्हणून इथे कवी म्हणतात की परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. हे सगळं करण्यासाठी आपल्याला अतिशय परिश्रम, मेहनत घेणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण आपल्या देशाला उन्नत बनवू शकतो, म्हणजेच विकसित करू शकतो. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. यासाठी आपल्या मनामध्ये असलेले काही भेद असतील,
उच्च नीचवरून असतील किंवा जाती धर्मावरून असतील, गरीब श्रीमंतावरून असतील, हे कोणतेही भेद आपल्या मनामध्ये नसले पाहिजे, ते नष्ट केले पाहिजे. या मानवतेच्या युगात म्हणजेच या माणुसकीच्या युगामध्ये एका माणसाला दुसऱ्या माणसासारखं वागवणं म्हणजेच मानवतेचं युग. तर या युगामध्ये हे सगळे भेद मिटले गेले पाहिजे. तेव्हाच या कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात निर्माण होईल. हा खूप मोलाचा संदेश इथे या कवितेमध्ये कवीने मांडलेला आहे की आपल्याला मानवतेचं असं एक सुंदर जग निर्माण करायचं आहे आणि तेव्हाच आपल्या देशाची खूप चांगली प्रगती इथे होईल. इसका मतलब है, कवि ऐसा कह रहे हैं कि नए सपने और नई आशा लेकर हम एक नव परिभाषा बनाएंगे. मतलब एक नई डेफिनेशन, प्रगति की एक नई डेफिनेशन हम ही बनाएंगे जब हम नए सपने देखते हैं, हमारे दिल में होप्स होते हैं कि हाँ हम आगे जाएंगे, हम अपनी प्रगति करेंगे. तो हमें बहुत प्रयास करके परिश्रम लेकर हमें अपने देश को आगे बढ़ाना है, हमारे देश को विकसित करना है. इसके लिए क्या करना ज़रूरी है कि मिटौन सारे भेद सलारे. अगर हमारे दिल में कुछ भेद है, कुछ फ़र्क है, तो ये हमें नष्ट करने हैं. क्यों? क्योंकि ये जो युग है ये मानवता का है, इंसानियत का ये युग है. और इस इंसानियत के युग में हमारे दिल के जो भी भेद है वो मिट जाने चाहिए. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. माझी आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्कीच कळली असेल. थँक्यू व्हेरी मच.